प्रिया, ए प्रिया, आली बाबू. प्रिया, तुला ऐकायला येत नाही का? आई, उठ 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 बरा उठ. काय काय पद्धत आहे का उठवायची? तू मला पद्धती शिकवू नकोस. जागी हो, मला बोलायचं तुझ्याशी. आत्ता? हो. काय सुरुवात आहे दिवसाची, तर अख्खा दिवस वाईट जाणार. हे मी सुद्धा तुला म्हणू शकते. तुला वाटतच नाही ना की आईचा प्रत्येक दिवस चांगला जावा. आता काय केलंय मी? तू काही केलं नाहीस ग, हेच खूप केलंस माझ्यासाठी. म्हणजे काय? तुझ्यामुळे रोज तोंडघशी पडते मी यांच्या समोर. आई, मला काहीही कळलेलं नाहीये. ते झालंच ग. तर परवा त्या पोलीस स्टेशनला गेली होती. जाताना मला काहीतरी उडत उडत सांगून गेलीस. आल्यावर सुद्धा एका अक्षरानं काही बोललेली नाहीयेस तू. ते काय खास नव्हतं. खास नव्हतं म्हणजे? अगं नक्की काय होतं काय? अगं आई, इतकं महत्व देण्यासारखं काही नव्हतं खरंच. मी ह्यांना नाही अशी उत्तरं देऊ शकत. महत्वाचं नव्हतं म्हणे. अगं आई, खरंच सांग. प्रिया, आपण सर्वसाधारण सामान्य माणसं आहोत ना. निर्ढावलेले गुन्हेगार आहोत का की पोलीस स्टेशनला बोलवलं म्हणजे साधीच गोष्ट झाली असं म्हणायला? तुला काय गप्पा मारायला बोलवलं होतं वझलवारांनी? तू काही लपवतेस का माझ्यापासून? हे बघ, मी तुला एकच सांगते, जे काय असेल ते सगळं नीट आणि संपूर्ण सांग. आता थोडंसं, मग नंतर वेळ आल्यावर बाकीचं असं चालणार नाही. जे काय असेल ते आता इथे पूर्ण. बाळकाकाबद्दल विचारण्यासाठी बोलवलं होतं मला. झालं? हां, आणि दुसरं म्हणजे एका सेल नंबर विषयी सांगायचं होतं त्यांना मला. म्हणजे एका नंबरवरनं असे तरुण मुलींना इन्व्हिटेशन्स जात आहेत, तर सावध राहा असं सांगायला बोलवलं होतं. म्हणजे काय, कुठला नंबर? आणि तुला का बोल, म्हणजे इन्व्हिटेशन तुला आलं का असं काही मेसेज वगैरे? नाही ग, मला कुठून येणार, आणि आले तरी मी जाणार आहे का? बघ, होतं का ह्याच्यात काही सांगण्यासारखं? पण ना सकाळीच. प्रिया, मला मान्य आहे मोठी झालीस तू आता. तुझे निर्णय तूच घेतले पाहिजेस, मान्य आहे. पण स्वतः निर्णय घेणं याचा अर्थ आपला निर्णय कुणालाही न सांगणं असा तर होत नाही ना. आमच्याशिवाय तू घेतलेस निर्णय, ते योग्य ठरले तर आम्हालाही आनंदच होईल ना. पण जरा नीट सगळं सांगत जाग. काळजी वाटते बाळा. कळतंय का? हे सुद्धा नाही कळलं? कळलं. हॅलो. हॅलो. बाबा, चंदू बोलतोय. हा चंदू, अरे तू पुण्यातूनच बोलतोस का इथे आलायस? पुण्यातच. अच्छा, हां. नाही, आई म्हणत होती की तू कोणाला तरी मदत करायला गेलायस. तसं काही फारसं सिरियस नाही ना रे? अहो, माझ्या मित्रानं रिअल इस्टेटचा नवीन बिझनेस सुरू केला ना, त्याला सुरुवातीलाच एका मुलीने फसवलं. फसवलंय म्हणजे? पैसे थकवलेत त्याचे. पत्ता पण खोटा दिला होता, आणि घर ताब्यात घेतल्यानंतर तिथलं कुलूपही बदलून टाकलं. त्यामुळे त्याची चावीही लागत नाही तिकडे. आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून तिचं वागणंही संशयास्पद होतं म्हणे. रात्रीच बाहेर पडायची ती. कशी माणसं असतात बघ रे. पण मला एक सांग, तू मदत करणार आहेस म्हणजे नक्की काय करणार आहेस? मागं पण माझ्या एका मित्राचा असाच एक प्रॉब्लेम झाला होता बाबा. तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलेल्या वर्णनावरून त्या माणसाचं स्केच तयार केलं होतं. यावेळी पण बहुतेक तसंच करावं लागेल. हे बघ चंदू, मी तुला कोणाला मदत करू नकोस असं म्हणणार नाही. मदत जरूर कर, पण जरा सांभाळून कर. आता ही मुलगी कोण असेल, कुठली असेल, हल्लीचे दिवस पाहतोयस ना, कशातून काहीही घडू शकतं रे. आणि मी काय म्हणतो, तू पोलिसांकडे गेलायस ना, तर तिला पकडायची जबाबदारी पोलिसांकडे सोड ना, आणि तू लगेच इकडे परत ये. पण बाबा. चंदू, हे बघ, तू रागवू नकोस. मी काय सांगतो ते नीट शांतपणे ऐक. मी
पूर्वी पण बऱ्याच वेळा पाहिले, तुला सांगितलंय अनेक वेळेला, तू एखाद्या कामामध्ये असा गुंतोस आणि मग त्या कामाला वाहूनच घेतोस रे. म्हणजे ही वाईट गोष्ट नाहीये, चांगलीच गोष्ट आहे. पण चंदू, आपण आपली सरळ नाकासमोर चालणारी माणसं आहोत. या असल्या गोष्टींपासून, असल्या कामापासून आपण 4 हात लांब बसलेलंच बरं रे. हो बाबा. बा, आणि साधारण कधी परत येशील याचा अंदाज घे आणि तसं कळव, मुख्य म्हणजे आईला कळव. आणि प्रथमेशची काळजी करू नकोस, तो मजेत आहे, व्यवस्थित आहे. चाल, आणि फोन करत जा मधून मधून. ठीक आहे बाबा. चाल, ठेव. शांत हो बरं आधी. आई प्रथमेश, प्रथमेश काय झालं सांगशील का? काही नाही तिथे, तुला भीती वाटते का? कसली भीती वाटते? आई लवकर ये. प्रथमेश, प्रथमेश, अरे असं काय करतोस? काही नाहीये तिथे. प्रथमेश, प्रथमेश. काय झालं ग? प्रिया, हे चित्र अगं प्रथमेशने काढलंय. नाही, ही सावली पुन्हा या घरावर पडता कामा नाही. शुभ्रा काय झालं? शुभ्रा, शुभ्रा अगं साडू नकोस, ते चित्र मला हवंय. नाही, ही सावली पुन्हा या घरावर पडता कामा नाही. प्रिया काय झालं तुला? नाही, पुन्हा कधीच नाही. शुभ्रा शांत हो. शुभ्रा. प्रिया, ही सावली नाही. प्रिया, शुभ्रा, हे नको, अशुभ आहे. हे कोणी काढलंय हे चित्र? प्रथमेशने. प्रथमेश ना? का काढलं असेल त्याने हे चित्र? माहित नाही. मला वेगळाच प्रश्न पडलाय. प्रथमेशने सुद्धा असंच चित्र काढलं आणि जाळलं. तू ते फाडून टाकलंस. तुम्हा दोघांचं कनेक्शन तरी काय आहे शुभ्रा? बरं, मी उद्या परवात परत सुलेखाला फोन करते. ती हो म्हणाली तर परत भेटेन तिला. लेट्स सी अजून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते का. तिला जर त्या मूर्तीबद्दल माहिती हवी असेल ना तर तीच तुला फोन करेल बघ. आणि ती माहिती तुझ्याकडनं घेतल्याशिवाय तिला झोप नाही लागणार. डोंट वरी, तिला ह्या सगळ्यात कसं अडकवून ठेवायचं ते मला चांगलंच कळलंय. नाही क्षिप्रा, अशी चूक करू नकोस. तू सुलेखाला अंडर एस्टिमेट करू नकोस. तुला वाटते तितकी साधी सरळ मुलगी नाहीये ती. ती काय आणि कसा विचार करू शकेल आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. आपण हे करतोय खरं, पण आपल्याला खूप सावध राहायला हवं. तिला आपला संशय येता कामा नये. स्पेशली तुझा आमच्या घराशी काही संबंध आहे तिला अजिबात कळता कामा नये. पुढे मग तिने लगेच मूर्तीचा विषय काढला. मग मी तिला विचारलं की तुला ह्या सगळ्यात इंटरेस्ट आहे का, तर तिने मला काही धड उत्तर नाही दिलं. सुलेखाला इंटरेस्ट आणि शिल्पकलेमध्ये प्लीज. पण
तू तिला सगळं सांगितलंस त्या मूर्तीबद्दल? ऑफकोर्स नॉट. सुलेखाला त्या मूर्तीविषयी नक्की काहीतरी माहिती असणार. निदान तिने ती मूर्ती कुठेतरी पाहिली तरी असणार. अगं कसं शक्य आहे? काली कर्मावलीच्या ज्या 2 मूर्ती चोरीला गेल्या होत्या त्या अनेक शतकातून कोणी पाहिलेल्या नाहीयेत. मग सुलेखाला कुठनं दिसणार? पण मग तिला इंटरेस्ट तरी काय तेवढा त्या मूर्तीमध्ये? यशवंतराव सरंजामेच्या घरी 4 दिवस पहारा द्यायचा. घरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर नजर ठेवा. त्या विक्रांत भोसलेला यशवंतरावानेच पोसलाय आणि सध्या त्याचा पोरगा आहे गायब. त्यामुळे सरंजामेला विक्रांत भोसलेची गरज भासणार. आणि हा, त्या सावंतवर पण लक्ष ठेवा. दिसायला लई साधा दिसतो तो, पण तसं नाहीये. चेहऱ्यावर एक, मनात एक. या केस संदर्भात सांगितल्यावरती लेखाच्या हालचाली लई डाऊटफुल झाल्यात बरं का. लक्ष असू द्या आणि कळवत राहा. चला. फोन लावतेस का कोणाला? नाही, तू बोल. मी बोलायचंच नाही असं ठरवलेलं आहे. तू बोल. मी ऐकते. हा? म्हणजे मी तुझं बोलणं ऐकू नाही असं तुला वाटत असेल तर तसं सांग बाई. कानात बोळे घालून बसते बोळे. आता बोलण्याची बंदी झालेली होती, आता ऐकण्याची सुद्धा बंदी. काही दिवसांनी संचारबंदी घालाल तुम्ही लोक माझ्यावरती. कुसुमात्या, मी आता तुला काही म्हटलंय का की तू चोरून ऐकतेस किंवा तू इकडचं बोलणं तिकडे करतेस असं मी आता काही म्हटलंय? आता तू नाही म्हणालीस, तुझी आई ती म्हणाली. या घरातल्या गोष्टी 4 भिंतींच्या पलीकडे जाता कामा नये. मला चांभार चौकशी आणि गावगप्पा करायची अजिबात सवय नाहीये. छे. बरं, काल तू कोणाशी फोनवरती बोलत होतीस? मी? हा, ते का ग कुसुमात्या, का? आता लगेच मी चोरून ऐकल्यासारखं माझ्याकडे बघू नकोस. सहज कानावरती पडलं म्हणून मी विचारते. मी वाचत होते. आवाजावरून तरी बोलण्यासारखं वाटत होतं. आता मी चोरून बघितल्यासारखं माझ्याकडे बघू नकोस. सहज चालता चालता लक्ष गेलं म्हणून मी थांबले. आणि अगदी सहज पंख्याच्या वाऱ्याने काही शब्द सुद्धा तुझ्या कानावर पडले असतील ना? कोण होतं ग? कोण होतं? म्हणजे तुझ्या बोलण्यावरून तरी मुलगा आहे असं वाटत होतं. मित्र आहे माझा. नवा मित्र आहे? कोण आहे? कुसुमात्या, नुकतीच ओळख झाली आहे ग. ओळख आणखीन वाढली ना की मी त्याची कुंडलीच आणून देणार आहे तुला. मग त्याच्यासाठी एवढं चोरून बोलण्याची काय गरज आहे आधीसारखी? काय? कोणासारखी? दादासारखी? अगं, तो ना फोनवरती सुलेखाशी बोलत होता. सुलेखाशी फोनवरती सुलेखा असं म्हणत होता. मी त्याला विचारलं तर म्हणाला स्वप्नीलशी बोलतोय म्हणून. खरं खोटं देव जाणे. मी काही त्याला विचारलं नाही. मला चांभार चौकशा करायची काही सवय आहे का? मी नाही विचारलं. तू कर फोन कर. तो नवा मित्र आहे ना, त्याला फोन कर. नाही तर परत म्हणशील मी इथे ऐकत बसली म्हणून. कर फोन कर.
काय काय करतोस तू हे? हा? काय काय चाललंय तुझं हे काय का? अरे अरे बाबा मारत नाहीये तुला, पण काय चाललं तुझं? काय चाललंय सांग ना मला. अरे मी 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 मारत नाहीये राजा तुला, पण काय काय चाललंय काय सांग ना. प्रथमेश प्रथमेश काय झालं रे? घाबरू नको राजा. घाबरू नको. काही होणार नाही. हॅलो. बोल प्रिया. हा कुठला नंबर? हा नवीन नंबर आहे. बोल. मला तुम्हाला भेटायचंय. नाही प्रिया, इतक्यात शक्य होणार नाही. का? निदान 4-5 दिवस तरी नाही जमणार प्रिया, प्लीज. पण इथे खूप महत्त्वाच्या घटना घडतायत ज्या तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे? त्या मूर्तीचं चित्र तुम्हीच मला ईमेल केलं ना? त्या मूर्तीबद्दल तुला काही माहिती? हे चित्र काली कर्मावालीच आहे. क्षिप्राने मला या मूर्तीविषयी खूप माहिती दिली होती. आणि आज या चित्रासंदर्भातच एक खूप विचित्र घटना घडली. म्हणजे मी हे चित्र लॅपटॉपवर बघत होते आणि तेवढ्यात ते प्रथमेशने पाहिलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. विक्रांत, मला आठवतंय की यापूर्वी सुद्धा प्रथमेशने असं चित्र काढून ते जाळलं होतं. शिवाय शुभ्रा सुद्धा हे चित्र पाहून अस्वस्थ झाली होती. आणि क्षिप्राकडून या मूर्तीविषयी जाणून घेण्यासाठी सुलेखा सुद्धा डेस्परेट होती. तुम्हीच विचार करून बघा ना, या चित्रात असं काय आहे ज्यामुळे शुभ्रा, सुलेखा आणि प्रथमेश या तिघांचीही अवस्था अशी होते. क्षिप्राने मला या मूर्तीविषयी माहिती दिली. तिच्याकडे अशा आणखीन अनेक गोष्टी असतील ज्या आपल्याला मिळवायला हव्या. आणि म्हणूनच मला तुम्हाला. युअर राईट प्रिया, युअर राईट. पण आपल्याला कुठलाही हेस्टी डिसिजन घेऊन चालणार नाही. या फ्रंटवर काय करायचं ते मी बघतो. म्हणजे मी तुला सांगेन. डोंट वरी, सगळं सांगेन. पण म्हणजे? चल प्रिया, आता मी फोन ठेवतो. बराच वेळ झाला आपण बोलतोय. उगाच कोणाच्या लक्षात नको यायला. ओके बाय. यू टेक केअर. आय कॉल यू बॅक. पण विक्रांत. पाणी. नाइस पीस ऑफ आर्ट. मूर्ती.